इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न आता चांगलाच तापला असून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नगरसेवक देखील आंदोलन करत आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नांवरून चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरात मंत्री छगन भुजबळ यांचे फलक लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांना नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्याची मागणी केली आणि या लावलेल्या फलकामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने लावलेल्या फलकावर दत्तक नाशिकचे पालक देवेंद्र फडणवीस साहेब, भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिककरांना खड्ड्यातून बाहेर काढा ही सर्वसामान्य नाशिककरांच्या मनातील भावना आहे असा मजकूर आहे. आता यावरून महायुतीमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंबादास खैरे यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट करताना सांगितलं आहे की यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्यांच्याकडे ही मागणी करण्यात आलेली आहे. नक्कीच आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ही मागणी केलेली आहे. नाशिकचे पालकमंत्री हे आदरणीय भुजबळ साहेबांना करावं व नाशिकला खड्ड्यातून मुक्त करावं ही आमची जरी मागणी असेल, पण सर्वसामान्य नाशिककरांच्या मनात देखील आपण जर बघितलं असेल तर हीच भावना आहे की भुजबळ साहेबांसारखा एक प्रशासनावर पकड असलेला नेता हा पालकमंत्री नाशिकचा व्हायला हवा. शहरभर नक्कीच खड्डे बुजवले गेले तर चांगलीच गोष्ट आहे. खड्डे हा महत्त्वाचा विषय आहेच, पण त्याचबरोबर नाशिकचं पालकमंत्री हे देखील विषय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण की कुंभमेळा जरी आपला आहे, कुंभमेळा मंत्री जरी गिरीश भाऊ आहे, पण पालकमंत्री नसल्यामुळं अनेक विकास कामे, अनेक DPDCचे कामे, हे इतर कामं हे सर्व थांबलेले आहे. त्यामुळं पूर्ण वेळ आपला स्थानिक भूमिपुत्र म्हणून भुजबळ साहेबांना पालकमंत्री करावा अशी मागणी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आम्ही केली आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना रस्त्यांच्या व्यवस्थेबाबत आठवण करून दिली होती. त्यानंतर गिरीश महाजन यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना पुढील 8 ते 10 दिवसात शहरातील सर्वच प्रमुख रस्ते खड्डे मुक्त करण्याचे कडक आदेश दिले आहेत. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.